महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं ऑक्टोबर 2025मध्ये राज्यातील सर्व रेशन दुकानदारांकडील कार्यरत असणाऱ्या ई-पॉस मशीनचं थंब स्कॅनर अचानक बदललंय. पूर्वीचा D0 स्कॅनर सुरळीत कार्यरत असताना त्याऐवजी बसवलेल्या D1 स्कॅनरमध्ये वारंवार बायोमेट्रिक त्रुटी येत आहेत. यामुळे राज्यातील बहुतांश कार्डधारकांचं आधार आधारित थंब प्रमाणीकरण होत नाही. थंब प्रमाणीकरण अयशस्वी ठरत असल्यानं आयरिस आणि OTP पर्यायांचा वापर वाढला. मात्र एकाच वेळी आलेल्या प्रचंड ट्रॅफिक आणि ई-KYCच्या दुहेरी दबावामुळे आधार सर्व्हर वारंवार डाऊन होतोय. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात नेटवर्कमुळे वितरणात टाईम आऊटची समस्या तीव्र झाली आहे. या तांत्रिक अडचणींमुळे गरीब आणि कष्टकरी जनतेला त्यांच्या हक्काचं धान्य वेळेवर मिळू शकलं नाही. थंब प्रमाणीकरण आणि OTP या दोन्ही पर्यायांमध्ये आलेल्या अपयशामुळे लाखो कुटुंब धान्यापासून वंचित राहिली आहेत. यामुळे कठोर पावलं उचलून रेशन वितरण व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी कोल्हापूर रेशन दुकानदार संघटनेनं केली आहे. D1 स्कॅनरमधील दोष त्वरित दूर करावेत किंवा थंब प्रमाणीकरणाची समस्या पूर्णतः संपेपर्यंत जुने D0 स्कॅनर पुन्हा बसवण्याचे आदेश द्यावेत. आधार सर्व्हरची क्षमता तातडीनं वाढवावी. ज्या कार्डधारकांना तांत्रिक अडचणीमुळे धान्य मिळू शकलं नाही त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. मोफत रेशन धान्य वाटपाचं कमिशन लवकर मिळावं आदी मागण्यांचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना सादर केलंय. रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये शहराध्यक्ष राजेश मंडलिक, गजानन हवलदार, अरुण शिंदे, सचिन चव्हाण, अनिल जंगटे, साताप्पा भास्कर, सुधीर चौगुले, सतीश शेटे, बाळासाहेब भोसले, किरण संगपाळ, करण गायकवाड, सुमित पवार आदींचा समावेश होता.